असं आहे की लोकशाहीमध्ये कुणालाही कुठे जाता येता येतं. अख्ख्या देशातून मुंबईत लोक येतात, जगातून लोक येतात. आता ते तर महाराष्ट्रातले आहेतच आपले. येऊ दे, त्यांना काय बिघडलं कुठे आले तर. परिस्थिती असेल की गणेशोत्सव सुरू आहे. आता असं आहे की ते त्यांना समजलं पाहिजे. आणि बरं, त्यांची जी मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्रिमंडळाने पूर्ण केलेल्या आहेत. केवळ एका समाजासाठी 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा मग मुख्यमंत्र्यांनी उचललेली आहे पूर्णपणे कायदेशीररित्या. मग आणखी काय हवं आहे? आता इथे जे एका समाजाला 10% दिलेले आहेत आणि 374 जाती आहेत. साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, धनगर, वंजारी, भटक्या, विमुक्त, सोनार, लोहार, कुंभार सगळ्यांना मिळून 27% आहे. आता हे सगळं दिल्यानंतर आणखीन ते जर त्यांचा जो आग्रह आहे की आम्हाला इथेच पाहिजे, खरं म्हणजे मराठा समाजातील जे समजदार नेते आहेत त्यांनी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे की एवढ्या 54% जाऊन बसायचं की फक्त मराठा समाजाला एकट्याला 10% घेऊन त्याच्यामध्ये आपण राहायचं, याचा विचार या काही नेत्यांनी जे आहे करायला पाहिजे आणि लोकांपुढे विचार मांडायला पाहिजे की चांगलं काय आहे याच्यामध्ये. इथे जाऊन भांडत बसायचं एवढ्या सगळ्या लोकांमध्ये की एकट्या समाजाला दिलेलं जे आरक्षण आहे त्याचा उपयोग करायचा. पण सर, जे मनोज जरांगे म्हणतात की मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि शासनाने हे अध्यादेश काढून त्याची अंमलबजावणी झाली नाहीये आणि मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना नोकरी आणि आर्थिक मदत अजून मिळालेली नाही. त्याचा आम्हाला त्याचा विरोध नाही. ज्यांना जे काही आंदोलनामध्ये गेले असतील त्यांना काय मदत करायची आहे काहीच हरकत नाही, अवश्य करायला पाहिजे. माझं काही म्हणणं नाही. परंतु आणि जे काही कुणबी असे त्यांना काही दाखले सापडले, ते जे काही खरे दाखले असतील तर त्यांचा समावेश होणारच अगोदरच. आता विदर्भातले अनेक कुणबी आहेतच ना. अलीकडेच जे आहेत ते म्हणतात की 18 जाती घेतल्यात. मग मराठा समाजात अरे 18 जाती कुठल्या घेतल्या? लिंगायत समाजाच्या काही जाती अगोदरच ओबीसीमध्ये आहेत, पण लिंगायत समाजाच्या काही पोट जाती आहेत खूप, त्या घेतलेल्या आहेत. जशा माळी समाजाच्या खूप पोट जाती आहेत, वंजारी समाजाच्या आहेत, तेली समाजाच्या, अगदी आदिवासी समाजाच्या असतात. तर त्या पोट जाती ज्या राहिल्या होत्या त्या घेतल्या. नवीन कुठली मोठी जात घेतलेली नाही. घेतल्या सुद्धा. ज्या वेळेला शरद पवार साहेबांनी आरक्षण दिलं त्यावेळेला 250 जाती होत्या. पण आयोगाच्या पुढे गेल्यानंतर किंवा आमची जात राहिलेली आहे ही घ्यायला पाहिजे असं जेव्हा त्यांनी मांडलं आणि त्याची जेव्हा अभ्यास केला त्यावेळेला लक्षात आलं की यांना घ्यायला पाहिजेत. आयोगाने सांगितलं, मंत्रिमंडळाने घेतलं. पण मराठा समाजाच्या बाबतीमध्ये 4 आयोगाने नकार दिला. सुप्रीम कोर्टाच्या पुढे गेलं, सुप्रीम कोर्टाने सुद्धा नकार दिला आणि मग त्यांना आता आपण वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे. पण तरी पण ते जर मोर्चा काढायच्या आता काय त्यांना आता कोणी काय करायचं ठरवलं त्याला काय विलाज आहे आपलं. सरकार परवानगी देतं त्यांना. असं काय आता त्यांना परवानगी गरज आहे की नाही मला माहिती नाही. काय मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. ते पोलिसांनी ते बघून घेतील काय परवानगी आणि काय नाही. संजय शिरसाटांवरती रोहित पवार यांनी आरोप लावले भ्रष्टाचाराचे. 5,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सिडकोच्या जमिनीबाबत केला संजय शिरसाटांनी आणि त्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी रोहित पवार यांनी केली आणि मोठा मोर्चा जो आहे तो सिडको भवनला काढणार आहे. मला काय माहिती नाही, पण त्याने काहीतरी आरोप असा काहीतरी केलेला होता मागे वर्तमानपत्रात मी वाचलं होतं. पण त्याच्यामध्ये काय तथ्य असेल तर खरं खोटं त्यांनी मांडलं पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत लोकशाहीमध्ये. अगदी बाहेरच्या प्लॅटफॉर्म सहित कोर्टाचा सुद्धा प्लॅटफॉर्म आहे, सगळे आहेत ना, तिथे मांडा ना. फक्त असं बाहेर बोलण्याऐवजी काय पुरावे आहेत ते पुरावे तर मांडले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांपुढे पण मांडा. सर, मुंबईचं राजकारण तुम्हाला खूप चांगला माहिती, तुमच्या करिअरची सुरुवात इथून झाली. मुंबई भाजपने जे आहे ते आशिष शेलार किंवा दरेकर आणि प्रसाद लारी यांना डावलून अमित साटम यांना जे आहे ते आता मुंबईचं अध्यक्ष बनवलेलं आहे भाजपने. येत्या निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून कसं बघता याच्याकडे? अच्छा, केलंय त्यांना अध्यक्ष? आज अध्यक्ष झाले अमित साटम. हो. ठीक आहे, प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी जे पक्ष देत असतात. पक्षामध्ये एकाच वेळेला अनेक लोक कॅपेबल असतात.
परंतु काही गोष्टी कदाचित तो एरिया, कुठे समाज, कुठे आणखीन काय, कुठे एखाद्याला एक जबाबदारी दिली असेल, ह्या सगळ्याचा विचार करून, सारासार विचार करून निर्णय घेतला जातो आणि सगळे एकत्रितरित्या मग काम करतात. त्याप्रमाणे ते काम चालेल, तिथे काही अडचण येणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.